नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं निधीज गार्डनिंगमध्ये. आज आपण एका अतिशय सुंदर आणि वेगळ्या प्रकारच्या फुलझाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कमळ म्हणलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं पाण्यात उमललेलं गुलाबी पांढऱ्या रंगाचं कमळाचं फूल. परंतु तुम्हाला माहीत आहे का, कमळासारखं दिसणारं एक फूल जमिनीवरही उगवतं. या खास वनस्पतीला स्थळ कमळ किंवा भूमिकमळ असे म्हणतात. स्थळ कमळ ही पाण्यात वाढणारी वनस्पती नसून जमिनीवर वाढणारी एक सुंदर शोभेची वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव आहे हिबिस्कस म्युटॅबिलिस. ही वनस्पती जास्वंदीच्या कुळातील असून तिची फुले आकाराने मोठी आणि कमळासारखी दिसतात. म्हणून तिला नाव पडलं आहे की भूमिकमळ किंवा स्थळ कमळ. ही वनस्पती साधारण झुडपासारखी किंवा छोट्या झाडासारखी वाढते. योग्य वातावरण मिळाल्यास तिची उंची 6 ते 12 फुटापर्यंत जाऊ शकते. याची पाने मोठी, मऊ, हिरव्या रंगाची, आकाराने कापसासारखी दिसतात. या वनस्पतीची सर्वात खास आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिच्या फुलाचा रंग बदलतो. फुलाचा रंग बदलणारी ही एकमेव वनस्पती आहे. आपण सकाळी या वनस्पतीची फुले पाहिली तर पांढरी शुभ्र असतात. जसा जसा दिवस पुढे जातो तसतसे ही फुले गुलाबी रंगाची होतात आणि जशी जशी संध्याकाळ होते तसे हे फूल लालसर दिसू लागते. एका दिवसात रंग बदलण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया पाहायला अतिशय सुंदर वाटते आणि त्यामुळे हे झाड इतर झाडांपेक्षा वेगळे ठरते. आता अनेकांना प्रश्न पडतो की हे खऱ्या कमळासारखेच आहे का? आपण तलावात पाहतो ते खरे कमळ म्हणजे निलुंबो निसिफेरा. ते पाण्यात वाढते. त्याची पाने पाण्यावर तरंगतात आणि त्याला धार्मिक महत्त्वही आहे. पण स्थळ कमळ जमिनीवर वाढते. त्याची पाने झाडावर असतात आणि ते मुख्यतः शोभेच्या वनस्पती म्हणून लावले जाते. म्हणजे नाव समान असले तरी दोन्ही वनस्पती पूर्णपणे वेगळ्या आहेत. स्थळ कमळाची लागवड करणे खूप सोपे आहे. या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश आवडतो, पण अर्धसावलीत हे ते झाड चांगले वाढते. साधी बागेची माती यासाठी पुरेशी असते. जास्त पाणी देण्याची गरज नसते. मध्यम प्रमाणात पाणी दिले तरी झाड निरोगी राहते. या वनस्पतीची वाढ फांदीच्या कलमापासून सहज करता येते. त्यामुळे नवीन रोप तयार करणेही सोपे असते. एकदा झाड वाढायला लागले की फारशी देखभाल लागत नाही. मित्रांनो, स्थळ कमळाचे अनेक फायदे आहेत. मोठी आणि आकर्षक फुले बागेचे सौंदर्य वाढवतात. घराच्या अंगणात किंवा बागेत हे झाड लावल्यास परिसर अधिक सुंदर आणि ताजातवाना दिसतो. याच्या फुलांमुळे मधमाशा आणि फुलपाखरे आकर्षित होतात, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने याचा औषधी उपयोगही सांगितला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये कमळ हे नेहमीच पवित्रता, सौंदर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले गेले आहे. जरी स्थळ कमळ पाण्यात वाढत नसले तरी त्याचे आकर्षक रूप आणि रंग बदलणारी फुले निसर्गातील अद्भुत सौंदर्य दाखवतात. मित्रांनो, याची लागवड आपण जमिनीत किंवा कुंडीत कुठेही करू शकता. कुंडीत पण हे झाड बऱ्यापैकी छान येते. मी हे झाड कुंडीतच लावलेलं आहे. हे झाड साधारणतः 4 ते 5 फुटाचं झालेलं आहे. आपण पाहू शकता की प्रत्येक फांदीवरती कळ्या आहेत. नाही म्हणलं तरी प्रत्येक फांदीला 6 ते 7 कळ्यांचा झुपका आहे. जर तुम्हाला तुमची बाग सुंदर, वेगळी आणि आकर्षक बनवायची असेल तर स्थळ कमळ नक्की लावून पहा. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.